सोनं ही कलीसाठी राहण्यासाठी जागा दिलेली आहे. एके दिवशी काय केलं बघा राजा परीक्षितीनं, सायंकाळी घरी आले आणि घरी आल्यानंतर आपली तिजोरी खुलली. बापदादानं परंपरागत जे तिजोरीमध्ये काही साहित्य ठेवलं होतं अलंकार, ते तिजोरी खुलली. त्याच्यामध्ये एक जरासंधाचा सोन्याचा मुकुट निघाला. सोन्याचा मुकुट त्याला वाटलं चांगला रत्नजडित मुकुट आहे, डोक्यावर घालावा. डोक्यावर जसा मुकुट घातला तसा त्याला शिकार करण्याची इच्छा झाली. शिकारीसाठी लगेच रथात बसला आणि जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर श्रमिक नावाच्या ऋषीच्या आश्रमाच्या दिशेने गेला. घनघोर जंगलात उन्हाची तीव्रता वाढलेली होती. सगळीकडे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सरोवर आटली होती, पाण्याचे झरे आटलेले होते. त्याला तहान लागली. तहान लागल्यानंतर कुठंतरी पाणी प्यायला जावं वाटलं. पाणी प्यायला आधारच कुठं नव्हता, कुठं विहीर नव्हती, कुठं सरोवर नव्हता. त्याला थोडंसं लांब अंतरावर एक भगवा पताका फडकणारा दिसला. कोणत्या तरी साधूचा आश्रम असेल, कोणत्या तरी ऋषीमुनीचा आश्रम असेल, तिथे जावं. तिथे जाऊन काहीतरी थोडीशी आपली तृष्णा भागवावी, पाणी प्यावं म्हणून त्या दिशेने रथ गेला. श्रमिक ऋषी समाधिस्थ अवस्थेत, ध्यानस्थ अवस्थेत होते. तिथं रथातून राजा उतरला. पर्णकुटीच्या आश्रमामध्ये त्या श्रमिक ऋषीचा गेला. ऋषी ध्यानस्थ असल्यामुळे ऋषींना राजाला वाटलं की ऋषी माझा सन्मान करतील. पण दादा, हा चुकीचा संभ्रम आहे. साधूकडून, वैष्णवाकडून आपल्याला मान मिळेल याची अपेक्षा कधीच करायची नाही. त्यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे. साधू संताचा पुरावा देतो, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा. वैष्णव मुनी, विप्र म्हणजे ब्राह्मण, यांचा सन्मान करावा. आपण घेऊ नये. आपण त्यांच्याकडून सन्मानित व्हायचं नाही, त्यांचा सन्मान आपण करायचा असतो. पण राजाला दुर्बुद्धी अशी सुचली की साधू जरी झाले, ऋषी जरी झाले, तरी या नगरीचा राजा मी आहे, माझा सन्मान हा महाराज का करत नाही. म्हणून त्या परीक्षिती राजाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिथे मेलेला एक साप पडलेला होता. भात्यातून काढला, बाणाच्या डोक्यावर मेलेला साप उचलला आणि जसा उचलला तसा श्रमिक ऋषीच्या गळ्यात टाकला आणि राजा तिथून निघून गेला. ऋषींना काय मेलेला साप टाका, जीवन साप टाका, त्यांना काय ती भानावरच नव्हती. काही वेळानं त्यांचा मुलगा श्रृंगी ऋषी आला. श्रृंगीनं दृश्य पाहिलं तर माझे पिताजी ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि गळ्यामध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक अपमानजन्य वागणूक माझ्या पिताजींना दिलेली आहे. मेलेला साप करून टाकून गळ्यामध्ये अपमान केलेला आहे. श्रृंगीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये श्रृंगीनं शाप दिला, जो कोणी चांडाळ असेल, जो कोणी दुष्ट असेल, जो कोणी नालायक असेल, ज्याने कोणी माझ्या पित्याचा असा मेलेला साप गळ्यात टाकून अपमान केला असेल, तो येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा महाभयंकर विषारी सर्पदंश होऊन मृत्यू पावेल. आणि मग ते श्रृंगीनं गळ्यातला मेलेला साप बाजूला काढला. कालांतराने श्रमिक ऋषी समाधीतून जागे झाले. जागे झाल्यानंतर पाहतात तर काय, श्रृंगी मुलगा असा रागाने लाल झालेला आहे. काय रे राजा, काय झालं इतकं लाल व्हायला? बाबा, कुणीतरी चांडाळ दुष्ट माणूस आला. तुम्ही ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना मेलेला साप तुमच्या गळ्यामध्ये टाकून त्यांनी तुमचा अपमान केला. मग काय केलास तू? काही नाही बाबा, मला रागाच्या भरामध्ये मी त्याला शाप देऊन टाकला की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा महाभयंकर विषारी साप त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू त्या सर्पदंशाने होईल. श्रमिक ऋषी म्हणतात, अरे अरे राजा, फार चुकीचा निर्णय घेतला. माणूस रागाच्या भरात काय निर्णय घेतील काही कळत नाही. बरं, घेतला असतं. एक सर्वसामान्य व्यक्तीनं जर हा निर्णय घेतला असता तर चांगलं झालं असतं. अरे तू ऋषी आहेस, एका ऋषीचा मुलगा आहेस. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. जय हो. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. अरे साधूच्या साधूनं संतांना इतकं क्रोधिष्ट झालं नाही पाहिजे. सर्वसामान्य माणसानं रागावणं उचित आहे.
कारण त्यांचा आहारच तसा असतो ना. तितकं तिखट खाणारी माणसं सर्वसामान्य असतात. साधूचा आहारच असतो बा, तिखट त्यांना जमत नाही. त्यांचं आहारावर नियंत्रण असतं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. साधूंचा नियम आहे. त्यांचं जेवण सुद्धा परिमित, इंद्रियाला सुद्धा नियमात वागणूक. नसावी बासर, ती जास्त साधू लोक संत लोक बोलत नसतात. निद्रा, जास्त झोपत नसतात. हे त्यांचं जीवन असं चाकोरीमध्ये जीवन असतं साधू संतांचं. आणि तू तर हे चुकीचा निर्णय घेतला सारे. साधूनं रागावलं नाही पाहिजे. सगळं जग जरी आपल्यावर रागानं क्रोधित झालं, विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी. अरे जग जरी रागाला भ्रमिष्ट झाला असेल, संताचं कर्तव्य काय तर त्यानं जग जर रागानं तापलं असेल तर आपण पाण्याचा स्वभाव घेतला पाहिजे. आपण पाणी झालं पाहिजे. ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये ज्ञानोबरायावर सुद्धा काही कमी प्रसंग आले का रे दादा? ज्ञानोबराय आळंदीमध्ये वास्तव्याला असताना ज्ञानोबरायांना संन्यासाची पोरं म्हणून टाकावून बोलणारी आळंदीतलीच लोक होती ना. जे आज माऊली महाराज की जे म्हणणारी लोक आहेत, तेच ज्ञानोबरायांना त्यांच्याच बापदादांनी वालीत टाकलं होतं ना. अरे 4-4 छोटी छोटी भावंड, आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. स्वतःचा देह इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये समर्पित केला. लेकर परदेशी झाली, उघडी पडली. माय बी नाही बापही नाही. काय जीवन असेल ज्ञानोबरायाचं, निवृत्तीनाथाचं, काकांचं, मुक्ताबाईचं. अरे एखाद्याच्या जीवनातून बाप जावा तर त्या पोरानं काही आततहीपणानं वागावं तर सरळच गावावर कुचरवाट्यावर बसलेला माणूस म्हणतो, हां असंच असतात, बिगर बापाची पोरं अशीच असतात. कुणी हिणवून बोलतं ना त्यांना. माझ्या ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये तर बापही नाही आणि मायही नाही, दोन्ही छत्र निघून गेले. गावामध्ये भिक्षा मागून खायला गेलं तर झोळी घेऊन माधुकरी मागायला गेलं तर कोणी त्यांच्या त्या माधुकरीच्या झोळीमध्ये मुठभर पीठ कधी कुणं टाकू नये हो दादा. एकदा 4 बहीण भावांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे खाण्याची इच्छा झाल्यामुळे त्यांना ते मांडे खापरावर करावं लागतात गाडग्याच्या. गावामध्ये कुंभाराचं घर आहे म्हणून त्या कुंभाराच्या खापर मागायला गेले. खापर त्या आळंदीतल्या लोकांनी माझ्या ज्ञानोबरायांना खापर दिलं नाही. खापर म्हणून आजही आख्यायिका आहे. आता उद्या समाधी सोहळ्याला आपण आळंदीला जातो, सगळं आपल्याला विकत मिळेल, पण आळंदीच्या सोहळ्यामध्ये गाडगं मडकं कधीच विकायला मिळत नाही. ज्ञानोबरायाने तेव्हापासून शाप दिलेला आहे की तुमचं घर आमच्या गावातच नको. हां, म्हणून ते मडक्याचा बाजार तिथं होतच नाही. आणखी ज्ञानोबरायांना सुद्धा कधी कधी राग येतो, आला ना. ज्ञानोबरायांनी ह्या लोकांकडे पाहिलं, किती यांच्यासोबत चांगलं राहिलं तर ही लोक आपल्याला वागणूक दुय्यम प्रत्येची देतात. ताड सिद्धबेटाकडे गेले, पर्णकुटीमध्ये पर्णकुटीमध्ये गेले, ताटी लावून घेतली आणि रागानं लाल झाले, लाल. अरे छोटीशी 5 वर्षाची मुक्ताबाई त्या पर्णकुटीच्या जवळ जाते आणि दादा ये ना बाहेर. दादा नाही येणार मुक्ते मी बाहेर. अरे दादा ह्या लोकांचा स्वभावच आहे ना दादा, ह्यांनी असंच वागावं, मग ह्यांनी असं वागावं म्हणून आपण काही तसं त्यांच्यासारखंच वागावं का? नाही दादा, आपण योगी आहे, आपण फार मोठे आहेत दादा. जग जरी आपल्याकडे रागानं बघत असेल तर आपण पाणी झालं पाहिजे दादा. या जगतामध्ये रागावणारी लोकांमध्ये सुद्धा देव पाण्याची दृष्टी तुमच्यामध्ये असली पाहिजे, कारण तुम्ही संत आहेत ना दादा, संत आहे. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या जगतामध्ये सगळ्या भगवान परमात्म्याचं तत्व तुमच्या नजरेला दिसलं पाहिजे दादा. छोट्याशा मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला. श्रमिक म्हणतात शृंगीला, केलास ते चुकीचं केलास, पण आता झालंय ते झालंय. एकदा दिलेला शाप परत घेता येत नसतो. म्हणून कधी कुणाचा तळतळाट आणि शाप घेतलाच नाही पाहिजे.
तुम्ही किती श्रीमंत असा गड्या, मी हमेशा सांगत असतो, तुमची इतकी श्रीमंती तुमच्या खिशामध्ये पैशाचे बनलंच असले पाहिजे, इतके श्रीमंत असले पाहिजे. अरे तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नक्की असू द्या, पण त्याच्यातला एकही रुपया कुणाच्या तळतळाटाचा नसला पाहिजे, याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. बुवा आता झालाय शाप, तर आता त्या परीक्षितीला जाऊन सांगण्याचं काम आहे. हस्ते परहस्ते निरोप पाठवला. राजा परीक्षित इकडे राज्यामध्ये होता. त्याच्यापर्यंत निरोप गेला की श्रमिक नावाच्या ऋषीच्या गळ्यामध्ये तुम्ही मेलेला साप टाकला आणि त्यांच्या पुत्राने तुम्हाला तक्षक नावाचा विषारी सर्पदंश होईल आणि तुमचा 7 दिवसात येणाऱ्या मृत्यू होईल, असा तुम्हाला शाप त्यांच्या मुलांना दिलेला आहे. ही बातमी परीक्षितीला कळताच परीक्षितीला वाटलं काही नाही, त्यांना अजिबात मरणाला भिला नाही. आणि चांगली माणसं, सात्विक वृत्तीची माणसं मरणाला कधीच घाबरत नाहीत. कधीतरी येणार आहे आणि कधीतरी आपल्याला इथून सोडून जावं लागणार आहे. भोजनकवाडीच्या कथेमध्ये एवढे लोक आपण बसलोत, आपण काही अमृत पिऊन आलोत का? कधी ना कधी विकासभाऊ आपल्याला जावंच लागणार आहे का? कायमचा मुक्काम करायचा आपल्याला? किती झालंय वय? किती झालंय? 50 झालंय ना? कटलं ना निम्म कटलं. आता निम्म ठेवायचं का नाही ठेवायचं त्याच्या हातात आहे. पण निम्म कटल्यास तरी आपण माळ घालावी अशी कधी बुद्धी येईल आपल्याला? निम्म कटलं तरी आपण तुम्ही माळ घालीत नाही. परीक्षितीला वाईट वाटलं नाही. परीक्षितीला बरं झालं म्हटले, शाप दिलाय ना, मरायचंय ना, जीवनाचा काहीच भरोसा नाही हो. आज आपण कथा ऐकतोय, उद्या आपण कथा ऐकायला राहू का नाही याचा सुद्धा भरोसा आपल्या हातात. पाण्यावरचा बुडबुडा काय कायमस्वरूपी जसा राहत नसतो ना, तसं आपलं जीवन आहे. देवानं आयुष्य देत असताना वर्षावर आयुष्य दिलं नाही, देवानं आयुष्य देत असताना महिन्यावर आयुष्य दिलं नाही, देवानं आयुष्य देत असताना दिवसावर आयुष्य दिलं नाही, देवानं आयुष्य देत असताना तासावर आयुष्य दिलं नाही, देवानं आयुष्य देत असताना मिनिटावर आयुष्य दिलं नाही, देवानं आयुष्य देत असताना सेकंदावर आयुष्य दिलं नाही. देवानं तुम्हाला मला प्रत्येकाला जे आयुष्य दिलं ते फक्त आणि फक्त श्वासावर आयुष्य दिलेलं आहे. आपण सर्व व्यावहारिक आहेत. आपल्या प्रत्येकाच्या नावानं कोणत्या तरी बँकेमध्ये अकाउंट असतं बघा, अकाउंट, आणि त्या अकाउंटवर 10 लाख रुपये. ते 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटवरचे कसे खर्चायचे कोणाच्या हातात आहे? बोला राव. कोणाच्या? माझ्या माझ्या हातावर नाही ना. ते 10 लाख रुपये कसे खर्चायचे, आपल्या ज्याच्या नावानं अकाउंट आहे ना त्यालाच तो अधिकार आहे. त्यानं स्लिप भरून त्यानं सही केल्याशिवाय, मॅनेजरच्या पुढे गेल्याशिवाय तो रक्कम देऊ शकत नाही. तसं आहे, देवानं तुम्हाला इथं जन्म दिल्याबरोबर गोपाळराव तुमच्या अकाउंटवर इतके कोटी श्वास टाकून दिलेले आहे. मग ते कसे खर्चायचे ते माझ्या हातात आहे का? तुमच्याच हातात आहे. म्हणून श्वास कमी खर्च करत जा. श्वास कशानं जास्त खर्चतात सांगू का? मांस खालं, ते मांस पचण्यासाठी, एकदा मांस खाल्लं ना ते पचण्यासाठी 48 तास लागतात. विकासराव, किती तास लागतात? बोला राव, तुमची गरज आहे मला आज. किती तास लागतात? 48 तास. आपण सात्विक अन्न जर खाल्लं, दुपारी खाल्लं तर ते सायंकाळपर्यंत पचतं. पण मांस खाणाऱ्या लोकांचं 48 तास ते अन्न पचत नाही. मग ते पचवण्यासाठी शरीराला एक्स्ट्रा श्वास खर्च करावे लागतात. एक्स्ट्रा. लोक म्हणतात त्याच्यात अमुक आहे महाराज, तमुक आहे. बरेच खाणारे लोक मला एक उदाहरण बोलते तो, महाराज काय तुम्ही सांगता, 1000 पोळी. हे तुमचेच वाक्य, तुमची 1000 पोळ्या खाणं आम्ही, अरे काय पडलंय त्याच्यामध्ये? ते जर आपल्या शरीराला पचायला 48 तास लागत असेल आणि ते पचवण्यासाठी जर शरीराला एक्स्ट्रा श्वास खर्च करावे लागत असेल, तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचं आयुष्य वाढतंय का कमी होतंय? कमी होतंय ना. आपल्याला विकासराव आणखी 50 वर्ष जगायचे, 50 वर्ष, 100ची गाठायची आपल्याला. मग आता हे आपल्याला 50 पूर्ण करण्यासाठी हे आज सोडलं पाहिजे आपल्याला. उत्तम अण्णांनी हा, भक्तानं, सायसनं हा कार्यक्रम ठेवला आहे. तुम्ही तुमच्या पिच्च्यावर पडत नव्हतो. मी ज्यावेळेस राजूला माळ घातली गुट्टेवाडीची कथा झाल्यास, त्यावेळेस तुम्ही टायलवर माझ्या देखत पळून गेलात. माझ्या देखत
ही बला आपल्याकडे येते का काय म्हणून विकासराव पळून गेले, सुटले त्यावेळेस तावडीतून. पण आता नाहीत ना सुटणार. एकदा उठा आणि महाराज माळ घालणार आहे म्हणा, एकदा उठा 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 उठा. नाही, पुढे कथाच सांगणार नाही. तुम्ही त्यावेळेस सुटले, पण आज नाही ना सोडणार तुम्हाला. आणि तुम्ही उत्तमांना माळकरी व्हायलेत. उत्तमांनाकडे बघूच नका, ते माळ घालतो म्हणले पहिल्या दिवशीच. तुमचं सांगा, उठा एकदा. नाही उठा उठा, एकदा सांगा, उठा 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 पटकन. शाब्बास, करा तिकडे समाजाकडतून हात जोडा. मी माळ घालणार. टाळी वाजून स्वागत करा त्यांचं एकदा सगळ्यांनी. हा, अण्णा तुम्हाला जोडीदार केला. चला, शास्त्र सुद्धा सांगता, अरे दादा तुमच्या हौसासाठी तुम्ही मांस खाता. मांस खाऊनी हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. अरे तुमची हौस मजा मस्तीसाठी जर तुम्ही एखाद्या निष्पाप प्राण्याचा जीव जर घेऊन तुमच्या पोटाची खळगी भरीत असताल, तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये तुमचे शत्रुत्व तयार करता. शत्रू साधू संत काय गाथेमध्ये लिहून ठेवायला काय वेडी बागडी होती का काय? आपल्याला आयुष्य श्वासावर दिलेलं आहे. मग ते कसं खर्च करायचं आपल्या हातात आहे. 100 वर्षे जगायचं आपल्याच हातात आहे. श्वास कमी खर्च करा. क्रोध कधीच येऊ देऊ जाऊ नका. राग माणसाला आला नाही पाहिजे. बघा तुम्ही एखादं तुम्ही घरचे पती पत्नीचे भांडण व्हावं, मग ते रागानं तुम्ही बायकोला काहीतरी थोडंसं बोलायला जावं, तुमचे श्वास आपोआप वाढल्या जातात आपोआप. आणि त्या श्वासाची स्पीड वाढते. त्याचा अर्थ तुम्ही नुसतं रागावलात तरी तुमचे श्वास वाढतात आणि तुमच्या बॅलन्समधले श्वास कमी होतात. म्हणजे रागावणं सुद्धा आयुष्य कमी करून आपल्या हातानं घेणं. रागावलंही नाही पाहिजे. थोडंसं आता 10 वाजलेत, कथा तर भरपूर शिल्लक आहेत आणि कृष्ण जन्म करायचा आहे. आज अर्धा तास एक्स्ट्रा घेतला तर चालेल का तुमच्या परवानगीने? कुणाकुणाला कथा आवडायली? कलाकार सोडून सगळेलीच आवडायली आणि सगळेलीच आवडायली. तुला काय आवडलं रे तिकडून? तू तर ना तू अर्ध्या तासामध्ये आपण, कारण कथा आणखी बऱ्याचशा शिल्लक आहे. जेवढ्या बसतील तेवढ्या सांगणार आहे आणि बाकी तर मग काही एक्सप्रेस गाडी सुटणारच आहे. 8:30ला चालू केलंय दत्ता. 8:30ला चालू झालंय. आता मग परीक्षिती महाराज आपला मुलगा जन्मेजय त्याला राजगादीवर बसवलं. राज्याचा त्याग केला. सुखताल नावाच्या ठिकाणी आले आणि सुखताल नावाच्या ठिकाणी आल्यानंतर तिथे येऊन आपल्या उद्धारासाठी काहीतरी 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आणि 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे अपेक्षेने सुखताल नावाच्या ठिकाणी आल्याबरोबर कोणीतरी यावं आणि माझा उद्धार करावा या अपेक्षेने परीक्षिती महाराजांची अंतकरणातली अवस्था झालेली होती. योगायोग असा, जे 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिलेले सुखदेव भगवान पुन्हा 4 वर्षाच्या कालावधीनंतर आता त्यांचं आयुष्य 16 वर्षे आहे. कुरुळे कुरुळे केस आहेत, पाणीदार डोळे आहेत, गोरापान वर्ण आहे, पितांबर आहे, आजान भाऊ आहेत. आजान भाऊ कशाला म्हणतात? ज्या व्यक्तीचे हात गुडघ्याच्या खाली जातात त्यांना आजान भाऊ म्हणतात. आणि आजान भाऊचं दुसरं लक्षण सांगतो, ज्या व्यक्ती असा कोलटेकणी बसल्याबरोबर ज्याचे गुडघे कानाच्या वरच्या शेंड्याच्या वर जातात त्याला आजान भाऊ म्हणतात. कारण त्या आजान भाऊ व्यक्तीला रिद्धी सिद्धी आणि सगळं भविष्य कळत असतं. ती व्यक्ती साधी नसते. सुखाचार्य सुखदेव भगवान आजान भाऊ होते. आजान भाऊ सुखदेव जे आले तिथं बरेच अनेक सौनक सूत मुनी अनेक सनकादिक सगळे ऋषी मुनी जमलेले होते. सुखदेवजींचं आगमन झाल्याबरोबर सर्वांनी उठून उभा टाकले आणि सुखदेव महाराजांना नमस्कार केला. बोलिये सुखदेव भगवान की जय. सुखदेवजींना नमस्कार केला आणि परीक्षिती म्हटलं, आता महाराजजी आता इथून पुढे 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे. सुखदेवजींनी आता मग इथून भागवत कथा चालू केली. ती भागवत कथा आपल्या कथेच्या 4थ्या दिवशी चालू झाली. आता सुखदेवजी महाराजांना राजा परीक्षिती प्रश्न विचारतोय आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुखदेव महाराज राजा परीक्षितीला देतात. सृष्टीचा विस्तार कसा झाला असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर देवापासून सृष्टीचा विस्तार आहे आणि त्या सृष्टीच्या विस्ताराच्या अगोदर चतुश्लोकी भागवताची कथा या ठिकाणी आलेली आहे.
हे चतुश्लोकी भागवत कशासाठी आहे? श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. मग 18,000 श्लोक आपल्याला वाचणं होत नाही. मग त्याच्यासाठी भागवतातल्या दुसऱ्या स्कंदामध्ये श्लोक क्रमांक 32, 33, 34, 35 हे 4 श्लोक जर आपण वाचले तर संपूर्ण भागवत पारायण केलेलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. याच्यासाठी हे चतुश्लोकी भागवत आहे. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. हे भागवत कोणी कोणाला सांगितलं? ते कुज विधाता सांगे नारदासी. सुरुवातीला ब्रह्मदेवानं नारदांना सांगितलं आणि मग नारदांना कोणाला सांगितलं? नारदे व्यासाशी उपदेशिले. मग व्यासांनी सुखदेवच्या रूपानं यांचा प्रचार प्रसार व्हावा ही धारणा या ठिकाणी व्यासांनी केली. मग सुखदेवजी आता राजा परीक्षितीला ही भागवत कथा सांगताय. ही भागवत कथा 10 लक्षणाने युक्त आहे. ती 10 लक्षणं कोणती आहेत आता सांगायला माझ्याकडे वेळ नाही. आता राजा परीक्षिती महाराज सुखदेवजींना प्रश्न करतात की या सृष्टीचा विस्तार कसा झाला. त्यावेळी सुखदेवजी भगवान राजाला म्हणतात, राजा ही सृष्टी देवापासून बनलेली आहे. सुरुवातीला देवाने स्वतः 10 प्रजापती तयार केले. तरी ब्रह्मदेवाला वाटलं या सृष्टीमध्ये काहीतरी कमी आहे. म्हणून ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीरापासून एक पुरुष तयार केला आणि स्वतःच्या शरीरापासून एक स्त्री तयार केली. ब्रह्मदेवाच्या उजव्या शरीरापासून मनु महाराज पुरुष तयार झाले आणि डाव्या शरीरापासून शतरूपा देवी नावाची स्त्री तयार झाली. दोन्ही तयार झाल्यानंतर मनु महाराज आणि शतरूपा देवी देवाच्या पुढे उभं टाकले. सांगा देवा काय आज्ञा आहे? ते म्हटले, देव म्हटले तुम्ही आता पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर जाऊन सृष्टीचा विस्तार करा. त्यावेळेस ही पृथ्वी जागेवर नव्हती. ते म्हटले कुठे पृथ्वी? तर ही पृथ्वी हिरण्यक्ष नावाच्या दैत्यानं रसातळाला घेऊन समुद्रात बुडवलेली पृथ्वी होती. त्यावेळेस ही देवाला बातमी कळाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या डाव्या नागपुडीतून अंगठेवढं स्वरूप बाहेर आलं आणि बाहेर आलं तसं जे स्वरूप बाहेर आलं तेच मोठं व्हायला लागलं आणि समुद्रात उडी घेतली. समुद्रात उडी घेऊन हिरण्यक्ष नावाच्या दैत्यासोबत युद्ध खेळून हिरण्यक्षाला ठार मारलं आणि त्या हिरण्यक्षाच्या तावडीतून ती पृथ्वी वर आणली. समुद्राचं पाणी फार चंचलमान झालं होतं. ते स्वतःच्या खुरानं पाणी स्थिर केलं आणि समुद्रावर या पृथ्वीची स्थापना साक्षात वराह भगवंतांनी केलेली आहे. बोलिये वराह भगवान की जय. आता पुढं सृष्टीचा विस्तार करताना 2 प्रकारची सृष्टी सांगितलेली आहे. एक राक्षसी सृष्टी आणि दुसरी दैवी सृष्टी. राक्षसी सृष्टी कशाला म्हणावं, दैवी सृष्टी कशाला म्हणावं? राक्षसी सृष्टी चा विस्तार करताना या कथेमध्ये कश्यप आणि दिती यांची कथा येते. कश्यप आणि दिती, कश्यप ऋषी होते. सायंकाळची वेळ होती. दिती त्यांच्याजवळ आली आणि दिती त्यांच्याजवळ आल्यानंतर त्याला सवती मत्सराचं दुःख होतं. माझ्या सवतीला सगळी मुलं बाळ आहेत आणि मला माझ्या पोटी मुलबाळ नाही. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळच्या वेळी ती दिती कश्यपाकडे जाते आणि म्हणते, मालक स्वामी माझी सवत तिचं पोट पाणी पिकलंय पण माझं पोट पाणी पिकलं नाही. माझ्या वंशाला देवा नाही. माझ्या उदरामध्ये एकही लेकरू जन्माला आलं नाही. काही करा मालक, याच वेळेला माझी कामवासना पूर्ण करा. कश्यप म्हणतात, अगं तू जरी माझी धर्मपत्नी असशील ना, काही गोष्टी करण्यासाठी काही वेळ काळ ठराविक मर्यादा असतात. सायंकाळच्या वेळेला 4 गोष्टी करत जाऊ नये. सायंकाळच्या वेळेला जेवण कधी करायचं नाही. 5:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत जेवायचं नाही. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळच्या वेळी जेवण कधी करायचं नाही. सायंकाळच्या वेळी झोपायचं कधी नाही. सायंकाळच्या वेळी मैथून कधी करायचा नाही आणि सायंकाळच्या वेळी स्वाध्याय करायचा नाही. या 4 गोष्टी सायंकाळच्या वेळी करू नयेत. पण काय दिती काय ऐकायला तयार नव्हती. नाईविलाजाने कश्यप महाराजांना तिच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या आणि त्या गोष्टी केल्यानंतर ती गरोदर राहिली.
सायंकाळच्या वेळी तिची वासना पूर्ण केल्यामुळे ती गरोदर राहिली आणि त्याचा परिणाम हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू त्यांच्यापासून जन्माला आले. हा राक्षसी सृष्टीचा विस्तार आहे. आता पुढं मनू महाराज यांना आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या झाल्या. आता आकुती कर्दम ऋषीसला तिच्यासोबत विवाह केला आणि यांच्यापासून कपिल भगवंताचा जन्म झाला. देवहूती रुची प्रजापतीला दिली आणि आता तिसरी प्रसूती दक्ष प्रजापतीला देण्यात आलेली आहे. आता दक्ष प्रजापतीला दिलेली प्रसूती आणि त्यांच्या पुढंपासून त्यांना किती मुली झाल्या याची कथा आपण उर्वरित वेळेमध्ये पाहणार आहोत. दक्ष प्रजापतीला दिली आणि त्या दक्ष प्रजापतीला दिल्यानंतर त्यांना 16 कन्या झाल्या. 16 कन्या, त्यापैकी 16 कन्या 13 कन्या धर्माला दिल्या. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, रिही निमंत्रित केलं. सर्व देवदेवता, ऋषीमुनी, सिद्ध साधक सर्वजण आले. त्याच्यामध्ये शिवजी सुद्धा आले. आणि दक्ष प्रजापती दरबारात आल्यानंतर सर्वजण उठून उभा टाकून दक्ष प्रजापतीला नमस्कार करतात. पण शिवजी काही जागेवरून उठलेच नाही, कारण ते भोले बाबा मुरिष्ट आहेत. दक्षानं बघितलं सगळे देव लोक उठून मला नमस्कार करतात आणि शिवजी म्हणजे मला उठून नमस्कार करत नाही. असेल माझी मुलगी त्याला दिली असेल, माझा जवाई असेल, पण सर्व लोक माझा मानपान करतात. जवाई झाला म्हणून काय मानपान करणं सोडून देतो काय? तेवढ्या ह्याच्यामध्ये दक्ष शिवजीची निंदा करायला लागला. काय निंदा करायला लागला? मर्मभेदी बोलायला लागला. मर्मभेदी. काही लोक एखाद्यासोबत जर जमत नसेल, पटत नसेल, तर वर्मावर बोट ठेवून बोलतात. म्हणजे बोलायचं दुसऱ्याला पण लागावं त्याला, असं बोलतात. दक्ष म्हणायला लागला, काही लोक स्वतःला देव समजतात, देव, कैलासाचा राजा समजतात, राजा. हा, काय कशाचा इगो आहे त्यांना, कशाची अहंकारी वृत्ती आहे काय माहीत नाही. स्वतःला उगा मोठेपणा समजायचा, स्वतः मीच मोठा आहे, मीच मोठा आहे, मीच मोठा आहे. अरे स्वतः मोठं म्हणणं काय म्हणजे भूषण नाही, जगाला मोठं म्हणावं तर तो माणूस मोठा. काही माणसं आहेत आजच्या सभेमध्ये इथं स्वतःला मोठं समजणारी. असा दक्ष शिवजीला टोचून बोलायला लागला. बरं ठीक आहे, असतील मोठे, त्यांचं काय चांगलंय? चांगलं काय त्यांचं? त्यांच्या अंगावर लिहायला कपडे नाही तितकीच सुद्धा त्यांची स्वतःचे कपडे सुद्धा घेऊन लिहू शकत नाही. कुठं वाघाचा सिंहाचा चमडा गुंडाळायचा आणि निघाले स्वतःला मोठं म्हणायला आणि देव म्हणायला. बरं जाऊ द्या कपड्याचं, यांना राहायला चांगला बंगला तरी असावं की. लय मोठे माणसं चांगल्या बंगल्यात राहतात असा आम्हाला गैरसमज होता. आणि देवाचा देव म्हणेन कुठं राहतो? स्मशानात वस्ती रुद्र करी. ह्याचा मुक्काम स्मशानात, जिथं माणसं मेल्या जळतात तिथं ह्या बाबाचं राहणं. बरं जाऊ द्या तिथं कुठं कराय ना, त्याच्यावरून मी काही मला घेणे देणार. दक्ष म्हणला, माणसानं माणसात येताना जरा नीटनीटकं दाढी कटिंग करून येत जावं. उगा दाढी कटिंग करून येत जावं. ह्याच्या जटा हात वाढलेल्या, तशीच त्या जटामध्ये चुंबर, त्याला कधी शॅम्पू कधी साबण फिबन लावलंयच का नाही की अशा इतभर जटा वाढलेल्या आणि त्याच जटा घेऊन इथं आलं. बरं जाऊ दे, त्याच्या जटावून केसावून बी आपल्याला काही करायचं नाही. माणसानं मेकअप तरी चांगला करत जावा. क्रीम लावावी. कोणती क्रीम? गडीच म्हणाले बाया शांतच बसल्यात. म्हणजे वजन कधीत गडीच क्रीम लावतात का? कोणती क्रीम? फिरवून लावली. बरोबर, फिरवून लावली. बऱ्याच दिवसापासून मी कशामुळे लावतात की काय माहीत नाही. पाऊंड्स पावडर हे तर राम्या मला इतका त्रास द्यायचा. मी मृदंग वाजवत असताना मी पावडर आण म्हणायचं, ते म्हणायचं आधी गालाला लाव बाबा आणि पुन्हा मृदंगाला लाव. मेकअप तरी नीटनीटका करावा. ह्याचा मेकअप, ह्याला पावडर कोणत्या कंपनीचं होतं डॉक्टर? मेलेले माणसं जाळल्यानंतर जी राख शिल्लक राहते का, ह्यानं जावं ती राख अंगाला वरबाडून घ्यावी. असलं याचा पाहून हे असलं सगळं राहणीमान. आणि आम्हाला म्हणायला लागले मला उठून नमस्कार करत नाही.
असा मर्मभेदी बोलायला लागला. त्या सभेमधले काही ऋषीमुनी दात काढायला लागले. मग त्यांना बरं वाटू लागलं ना. उदाहरणार्थ एखाद्या संघ जमत नसलं त्याला जर मर्मभेदी बोलणं चालू झालं तर त्याच्या विरोधकाला बरं वाटतंय. बरं त्यांचं लागले, बरं त्यांचं लागले, चालले त्यांचंच लागले म्हणून काही लोक दाताड काढायचे. काही लोक काही तिथं ऋषीमुनी बसलेले असे भवय असे करायचे. काही लोकांनी असे डोळे मिची करायचे. त्यांना काही जणांनी असे कॉलरला हात लावायचे. आता कसं वाटतंय महादेवाला म्हणायचे. असे सगळं महादेवानं बघितलं. गप गुणान सगळा अपमान सहन केला आणि कैलासावर निघून गेले. आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुन्हा दक्षिणा दुसरा यज्ञ आयोजित केला. आणि दुसरा यज्ञ आयोजित करून सर्व देवतांना निमंत्रण, देवतांच्या पत्न्यांना निमंत्रण दिली, पण जाणीवपूर्वक शिवजीला आणि सतीला निमंत्रण दिलं नाही. आणि देवाच्या बायका बी लई खुडील. देवाच्या झाल्या म्हणजे काय, बायकाच आहे ना, जातीतून तिथून एकच ना सगळी खुडीलच. आता ह्यांना आमंत्रण आहे, ह्यांनी गपचिप जावं का नाही. जाता जाता मुद्दाम कैलासाहून सतीच्या जवळ जावं. अगं सती, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ महोत्सव आहे, तुला निमंत्रण नाही. सतीनं खाली मान घालावी. तिला वाटावं माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, माझ्या पतीचा राग माझ्या बापाला नक्की आला असेल, त्याच्यामुळं निमंत्रण दिलं नसेल. पण येणारी देवाची बायको तिला असं खाजवून सोडावून जावं. तिला वाटायला लागलं एवढा मोठा कार्यक्रम माझ्या बापानं ठेवल्यास असेल माझ्या पतीचा राग असेल, माझ्यावर तर माझ्या मायबापाचा थोडाच राग असणार आहे. जातेच मालकाची परवानगी घ्यायला. इकडं शिवजी प्रभू रामचंद्राचं भजन करत बसले होते. कैलासावर गेले. स्वामी एक बोलू का. शिवजी म्हटले सांग काय. माझ्या बापाच्या घरी यज्ञ महोत्सवाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मला जावं अशी अपेक्षा आहे, आपणही चला. शिवजी म्हटले मी नात्यानं जावई आहे आणि देवही आहे. सासऱ्याच्या घरी जाताना कधी बिना आमंत्रणाचं जात जाऊ नये, तर त्या जवायाची इज्जत राहते. काही जवाई इतके बेशरम झालेत, घर जवाईच होऊन बसलेत. शास्त्र सांगतं बघा, दूर जवाई देव बराबर. जो जवाई दूर असतो ना तो देवासारखा वाटतो सासरवाडीच्या लोकांना. दूर जवाई देव बराबर. गाव जवाई, गावात केलेला जवाई, गावातले गावात केलेला. गाव जवाई आधा आणि त्याच्या पुढे घर जवाई गद्दा. जवायानं तर काही नियम पाळले पाहिजे बुवा. शिवजी म्हणतात सतीला अगं काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जात जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जात जाऊ नये, आणि काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जात जावं. वास्तुशांतीचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, वैयक्तिक कोणता सुखदुःखाचा कार्यक्रम असेल तर त्यांची पत्रिका जर आपल्याला असेल तरच त्या कार्यक्रमाला जात जावं. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जात जाऊ नये. धाब्यावरच्या पार्टीला मित्रांना जरी निमंत्रण दिलं, राजा ये रे आज तुझ्यासाठी 10,000ची असं बंडल मला खर्चायचं येत, शहाणा मित्रांना जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जात जाऊ नये. आणि काही ठिकाणी निमंत्रणाची वाटच पाहू नये, असा दिव्य श्रीमद भागवत कथा न्यायाध्याय 16 आहे. कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांची गोड गोड कथा आपल्या कानावर पडणार आहे. भजनाचा आनंद, कीर्तनाचा आनंद, कथेचा आनंद आपल्या कानावर पडणार आहे. तिथं कशाला मानाची पानाची अपेक्षा करता रे, मला त्यानं फोनच केला नाही मी कशाला म्हणून त्याच्या कार्यक्रमाला जाऊ. अजिबात डोक्यातून काढून टाकायचं. कार्यक्रम कोणाचा आहे हे बघायचं नाही. कार्यक्रम देवाचा आहे आणि देवाच्या दारात आहे आणि देवाचं नामचिंतन होताना आपण तिथं गेलंच पाहिजे. निमंत्रणाची कशाला वाट बघायची तिथं. हे मी पदरचं सांगत नाही, शिवजी सतीला सांगू लागले कथेत. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, एक सुंदर गीत आहे बघा. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ज्यांच्या घरी आपला आदर मान सन्मान होत नाही ना त्यांच्या घरी जायचंच नाही. जिथे आदरपूर्वक वागणूक मिळते तिथंच आपण गेलं पाहिजे. चाहे बेटा कितना भी प्यारा हो उसे सर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए.
अरे किती बेटा प्यारा असला, किती लाडका पोरगा असला, त्याला डोसक्यावर कधी बसून घेत जाऊ नये. डोसक्यावर बसल्यानंतर काय करतं तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही काही ब्रह्मचारी नाही. चाहे बेटी कितनी ही लाडली हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. एकुलती एक मुलगी असू द्या दादा तुम्हाला, किती तिच्यावर प्रेम करा, पण तिला घेऊन घरोघरी लोकांच्या दारात घेऊन फिरू नका. शास्त्र सिद्धांत आहे. सती मी नाही येणार, तुला जायचं असेल तर जा. सतीने विचार केला, बरोबर आहे तुम्ही म्हणताय निमंत्रण असल्याशिवाय जात जाऊ नये, पण स्वतःच्या मुलीला बापाच्या घरच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची गरजच काय आहे पती. हे सतीच्या तोंडचे शब्द ऐकल्याबरोबर शिवजी म्हणले, हे गिराईक जरा थोडंसं पुढच्या क्वालिटीला गेलेलं आहे, आपणच 2 पावलं महागार घेतलेली बरी. बाई पुढच्या टोकाला गेली की गडी कधी महागार घेत असतो. हे आजपासून नाही तेव्हापासूनच आहे. सती म्हणले मी जाणार. त्याचा परिणाम असा झाला, सती गेली. पाहता पाहता दक्ष प्रजापतीच्या यज्ञ कुठं झाला, हरिद्वारला झाला. गेल्यानंतर यज्ञ मंडपामध्ये ब्राह्मण देवतेचा मंत्र उच्चार चालू होता. मंत्र उच्चार चालू असताना सतीनं जसा प्रवेश त्या मंडपामध्ये केला, पहिल्यांदा दक्षानं पाहिलं. दक्षानं पाहिल्याबरोबर ताडकन मानेला झटका दिला आणि मान वाकडी केली. सतीला वाटलं बापाला राग आलाच असेल ना, पतीचा राग माझ्यावर काढत असेल, जाऊ द्या, बापानं राग केलं तर केलं. माझ्या सगळ्या 15 बहिणी, माझ्या सहित 16, तर माझ्या 15 बहिणी इथं या कार्यक्रमाला सगळ्या निमंत्रित आहेत. प्रत्येक बहिणीच्या महालामध्ये जाऊन त्यांना भेटावं. एका बहिणीच्या महालाकडे सती जाती तर कोणती बहीण सुद्धा तिला बोलायला तयार नाही. अरे आपलीच नाते आपल्यावर ज्यावेळेस उलटतात ना, त्याच्या एवढं जीवनामध्ये खरं दुःख कोणतं नसतं दादा. ज्यांना आपण आपलं मानलेलं असतं ते जर आपल्यावर जर पलटले, मग त्या माणसाला रडण्याशिवाय दुसरा पर्याय असतो का जीवनात. आता मात्र सतीचं अंतकरण दाटून आलं. तिला वाटलं जाऊ द्या, बाप बोलला नसेल, बापाला राग असेल, बहिणीला कोणाला तरी सांगितलं असेल म्हणून बहिणीने बोलले नसतील. 9 महिने 9 दिवस ज्या माईनं माझ्या उदरामध्ये माझं वाढ केली, मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, ती माय तरी मला शेवटच्या वेळेला थारा देईल म्हणून प्रसूतीच्या महालाच्या दिशेने गेली. घडलं विपरीत दादा. प्रसूतीनं जसं सतीला पाहिलं तसं प्रसूतीनं सुद्धा पाठीत माग मानेला झटका मारला आणि तोंड बाजूला केलं. मग मात्र आता सतीला खूपच वाईट वाटायला लागलं. 9 महिने 9 दिवस ज्या माईनं माझा सांभाळ केला, गर्भात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, सगळं केलं, ती माय जर मला बोलायला तयार नसेल. अरे स्त्रीचं माहेरामध्ये माहेर पण फक्त मायबाप जिवंत आहेत तोपर्यंतच आहे दादा. एखाद्या वेळेस बाप मरू द्या माहेरातला, तेवढं त्या लेकीला काही जाणवणार नाही. जोपर्यंत त्या माहेरामध्ये तिची माय जिवंत आहे ना, जेव्हा जेव्हा ती म्हातारी जरी झालेली असली, तिची जर माहेरामध्ये माय जिवंत असेल, जेव्हा जेव्हा दीपावलीच्या रक्षापौर्णिमेच्या सणाला ती स्त्री त्या माहेरात जाईल ना, तेव्हा तेव्हा तिची माय जर जिवंत असेल ना, तिची पिशवी कधीच मोकळ्या हातानं रिकामी येऊ देत नाही. ती माय असते दादा, माय. आणि तुमच्या माहेरातली माय मरू द्या, कोण कुणाच्या भाऊजयान, कोण कुणाच्या भाऊ, काही नाही रे दादा, तुमच्या पिशवीचा कोणी कधी विचार करत नाही. सतीला खूप दुःख वाटायला लागलं. सती म्हणायला लागली, माझी माय जर माझ्या मानेला झटका देऊन माझं तोंड बघण्याची, बाप तोंड बघत नाही, माय तोंड बघत नाही, बहिणी तोंड बघत नाही, मग हा देह ठेवायचाच कोणासाठी. तो यज्ञकुंड पेटलेला होता. पळत 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 सती गेली आणि आपलं शरीर यज्ञकुंडात समर्पित केलंय. पाहता पाहता सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. वाऱ्यासारखी बातमी पसरल्याबरोबर सगळ्यांनी धुमाकूळ घातला. सतीसोबत आलेले नंद देवगण सर्वांनी धुमाकूळ घातला. यज्ञ मंडपाचा विध्वंस केला. पाहता पाहता कैलासावर बातमी कळाली. शिवजीला राग आला. शिवजीने जटेतला एक केस उपटला, गरगर गरगर फिरवला, आपटला आणि वीरभद्र दैत्य तयार झाला. आणि वीरभद्र शिवजीच्या पुढे हात जोडून म्हणतो, सांगा स्वामी काय आज्ञा आहे. शिवजी म्हणतात, काही नाही, सतीनं ज्या यज्ञकुंडात आपलं शरीर समर्पित केलंय ना, तिथं जाण त्या दक्षाचा मुंडकं छाट. वीरभद्र नंदीगण सर्वांना घेऊन निघाला. यज्ञ मंडपात आला. दक्षाला धरलं, मान पिळली आणि धनाच्या वेगळं मुंडकं करून टाकलं आणि दक्षाला ठार मारलं. दक्षाला ठार मारलं. वीरभद्र ते आले. पण आता एखादं कार्य आयोजित केलेलं असल्यास ते बंद पडून असतं. हा सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये जरी एखादं विघ्न आलं
सप्ताह पूर्णच केला पाहिजे. यज्ञ नारायणाचं कार्य यज्ञ चालू केला तर ते पूर्णाहुतीच केली पाहिजे त्याची. त्याची पूर्णाहुती होत असते. प्रत्येक कार्याची पूर्णाहुती केली पाहिजे. चालू करून अर्ध्यात बंद करता येत नसतं. दक्षने यज्ञ चालू केला पण पूर्णाहुती नाही ना झाली, बंद पडला. आणि पूर्ण करायचं म्हटलं तर जोपर्यंत यजमान आहे तोपर्यंतच त्याची पूर्णाहुती आहे. आणि यजमान जिवंत नसेल आणि त्यानं केलेलं कार्य जर चालू असेल तर त्याची पूर्णाहुती होत नाही ना. सगळ्या देवादिकांना चिंता वाटायला लागली. शिवजीकडे आले, देवा तर काही करा, चांगलं कार्य आहे, यज्ञ नावाचं कार्य आहे, यजमान जिवंत नाही, ते पूर्ण केलं पाहिजे, दक्षाला जिवंत करा. सगळ्या देवांनी शिवजींची विनवणी केली. आणि विनवणी केल्यानंतर वीरभद्राला सांगितलं, जा रे एखादा कशाचाही शिर घे आणि त्याच्या देहाला जोड, तो दक्ष जिवंत होईल. वीरभद्र आला. जाता जाता वाटत बोकड दिसलं. बोकडाचं शिर असं वीरभद्रानं तोडलं, त्या दक्ष प्रजापतीच्या देहाला जाऊन जोडलं आणि दक्ष प्रजापती जिवंत झाला आणि बोकडाच्या तोंडानं शिवजींची स्तुती करू लागला. म्हणून जेव्हा जेव्हा जरा जोरात तर आरड, तिला चिमटा घे, चिमटा एखादा. दक्ष प्रजापती बोकडाच्या तोंडाने शिवजीची स्तुती करू लागला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. बोकडाच्या तोंडाने स्तुती करू लागली. तेव्हापासून शिवजीच्या दर्शनाला गेल्यानंतर बोकडाचा आवाज काढल्याशिवाय शिवजीच्या दर्शनाचं पुण्य नाही. म्हणून महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आता जसा खंड्यानं आवाज काढला होता तसा आवाज तुम्ही महादेवाच्या मंदिरात काढला तरच महादेव खुश होता. आता महादेवाचं दर्शन कसं घ्यावं लागतं हे मी गुट्टेवाडीच्या कथेमध्ये सांगितलंय. आता पुन्हा कधी योग आला तर दुसऱ्या कथेमध्ये सांगेन. अशी ही सतीचं चरित्र या ठिकाणी आलं. आणि सतीचं चरित्र आल्यानंतर ध्रुव बाळाची कथा, नरसिंहाचा अवतार, वामन अवतार, अनेक अवतार देवानं केले.